उमेद अभियान पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात, मागण्या मान्य न झाल्याने आंदोलनाचा इशारा। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबवण्यात येतं। या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे। अभियानाच्या माध्यमातून तब्बल 3000 अधिकारी व कर्मचारी मागील 10 वर्षापासून कंत्राटी रूपाने काम करत आहेत। सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती, परंतु मागणी मान्य न झाल्यामुळे दिनांक 10 ते 12 जुलै 2024 दरम्यान आझाद मैदान मुंबई येथे अधिवेशन कालावधीत आंदोलन करण्यात आलं। झालेल्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र तब्बल 2.5 महिना होऊनही मागण्या मान्य न झाल्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्व महिला कार्यरत केडर, कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2024 पासून गाव स्तरापासून ते राज्य स्तरावर पुन्हा आंदोलन सुरू करत असल्याचा इशारा दिला आहे। त्यासाठी सर्व पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन दिलं आहे। महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारे उमेद अभियान हे महिला स्वयंसहायता समूह बचत गट स्थापन करण्यापासून महिलांना व्यवसायात उभे करण्यापर्यंत गावोगावी काम करत आहे। महिलांच्या विविध स्तरावर संस्था स्थापन करून त्या संस्था बळकट करताना महिलांची आर्थिक उन्नती साधून दारिद्र्य निर्मूलनाचं काम मोठ्या प्रमाणात करत आहेत। सद्यस्थितीमध्ये राज्यात सुमारे 84 लाख कुटुंब या अभियानामध्ये समाविष्ट आहेत। महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील 90% महिलांचा सहभाग अभियानामध्ये झालेला आहे। त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी उमेद अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग होणं आवश्यक आहे। यामुळे अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले काम हे शाश्वत आणि चिरकाल सुरू राहील। त्यामुळे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीनं गाव स्तरापासून ते राज्य स्तरापर्यंत टप्प्याटप्प्याने कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे। या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून मागण्या मान्य करण्यासंदर्भात लोकशाही पद्धतीनं गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा व राज्य स्तरापर्यंत आंदोलने, प्रभात फेरी, मागणीबाबत जनजागृती मेळावे, उमेद मागणी, जागर, दिंडी व महाअधिवेशन भरवण्यात येणार असल्याचे राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। तसेच अधिकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील शिर्के व कॅडर संघटनेच्या अध्यक्ष रुपाली नाकाडे यांनी बहुसंख्येने सहकुटुंब आंदोलनात सहभाग होण्याचं आवाहन केलं आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।